सुरू आहे। नियमबाह्य अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे, तर दुसरीकडे मोफत शासकीय योजनांच्या मुद्द्यावरून सुद्धा सुप्रीम कोर्टाने नाराजी नोंदवलेली आहे। मोफत सुविधांच्या योजनांमुळे लोक काम करत नाहीत, काम करू इच्छित नाहीत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। मोफत अन्न आणि पैशांऐवजी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता प्रयत्न करायला हवेत असंही कोर्टाने नमूद केलंय। दुसरीकडे मोफत योजनांच्या मुद्द्यावरून L&Tचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक SN सुब्रमण्यम यांनीही भाष्य केलं। काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम यांनी रविवारीही कर्मचाऱ्यांना काम करावं असं वक्तव्य केलेलं होतं। यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या। आता पुन्हा एकदा सुब्रमण्यम यांनी कामगारांना बोल लावलेत। सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यामुळे बांधकाम मजूर आता बाहेर जाऊन काम करायला तयार होत नाहीत असं ते म्हणालेत आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात। हे बघा, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टी नागरिकांना देणं हे सरकारचं काम असतं। या गोष्टींपासून लोकांना वंचित ठेवू नये, त्यामुळे गोरगरीब नागरिकांना या सर्व गोष्टी पुरवणं सरकार ते काम करत आहे। काही ठिकाणी जर त्याचा गैरफायदा घेतला जात असेल तर सरकार चौकशी करेल। सुप्रीम कोर्टानं काय आपलं मत नोंदवलेलं आहे किंवा काय म्हटलेलं आहे याचा अभ्यास न करता बोलणं हे योग्य ठरणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर किंवा त्या वक्तव्यावर किंवा त्या मतावर अभ्यास करूनच बोललेलं योग्य ठरेल। L&Tचे SN सुब्रमण्यम यांनी शासकीय योजना आणि कामगारांबाबत नेमकं काय भाष्य केलं बघूयात। सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्याने बांधकाम मजूर आता बाहेर जाऊन काम करण्यास तयार होत नाहीयेत। आमची कंपनी 4 लाख कामगारांना रोजगार देते, तरी कामगारांची गैरहजेरी आमच्यासाठी त्रासदायक ठरतेय। बांधकाम मजुरांची भरती करताना अनेक अडचणी येतात। स्थलांतराबाबत व्हाईट कॉलर कामगारांचीही अशीच मानसिकता आहे। चेन्नईच्या माणसाला दिल्लीत जायला सांगितलं तर थेट नोकरीत सोडतो। सुब्रमण्यम यांनी हे वक्तव्य केलं। राज्यातील गोरगरीब जनतेकरता सुरू केलेली शिवभोजन थाळी निधी अभावी बंद करण्याचा शासनाचा विचार असल्याचं विरोधकांनी सांगितलं। योजना बंद झाल्यास राज्यातील गरीब, मजूर, विद्यार्थी, अपंग, भटकंती करणारे, रोजंदारी करणारे कामगार आदी गरजू जनतेला मिळणारे भोजन बंद होणार आहे, त्यामुळे चिंता व्यक्त होते आहे। शिवभोजन घेणाऱ्या लाभार्थ्यांनी शिवभोजन बंद करू नका, गरिबांची अडचण होईल अशी विनंती केलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गोरगरिबांसाठी शिवभोजन सुरू केलं आणि केवळ 10 रुपयामध्ये चांगलं जेवण गोरगरिबांना मिळेल अशी ती योजना होती। आता ही योजना बंद करतं की काय सरकार, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं, त्यामुळं विरोधकांनी सुद्धा आता शिवभोजन सुरू ठेवावं अशी मागणी केलेली आहे। कारण 10 रुपयामध्ये अगदी जेवण भेटतं, 10 रुपयामध्ये चांगलं जेवण भेटतं आणि गोरगरीब मोलमजूर ही लोक येऊन या ठिकाणी या जेवणाचा लाभ घेत असतात आणि बऱ्यापैकी एका जेवणाची सोय शिवभोजनमुळे झालेली आहे। आपण बघतोय रिक्षावाले असतील किंवा मोलमजूर करणारे असतील किंवा एक मिनिट भाई आपण बघतोय यांनी आता 10 रुपयामध्ये डब्बा नेलेला आहे। 10 रुपये में क्या क्या मिलता है? नहीं, 10 रुपये में 2 रोटी, चावल और सब्जी मिल जाती है यहाँ पे। हाँ। अगर से समझो ये बंद हो गया तो कैसा प्रॉब्लम है? नहीं, बंद हुआ तो फिर बहुत दिक्कत आ जाएंगी, क्योंकि क्या है 10 रुपये में कहीं भी खाना नहीं मिलता। हाँ। अगर अपन खाना खाने कहीं जाते हैं तो कम से कम 80 रुपये 150 रुपये लगते हैं। हाँ। यहाँ पे क्या है 10 रुपये में इजीली खाना मिल जाता है, और अच्छा भी खाना होता है। बहुत अच्छा खाना होता है। तो खाना कैसा है? अच्छा है। अब अगर सरकार ने ये खाना बंद कर दिया तो दिक्कत हो जाएगी गरीबों को। बहुत दिक्कत हो जाएंगी ना, दोपहर में फिर खाना खाने को हमारे को प्रॉब्लम हो जाएगी, क्योंकि घर दूर रहा तो अब खाना का डब्बा सवेरे जल्दी आ जाते हैं और फिर डब्बा डुब्बा लेके नहीं आते।
इसकी वजह से हमारे को हो जाता है होटल में जाएंगे 100-150 रुपये खर्चा, 200-300 रुपये 300-400 रुपये रोज कमाते तो 100-200 रुपये कहाँ से खर्चा करेंगे होटल तो पे। इसलिए 10 रुपए में अच्छा काम 10 रुपये में अच्छा है ना, और टेस्ट भी होटल से अच्छा है। कौन से लोग आते हैं आपके पास खाना खाने? गरीब लोग खाना खाने के लिए आते मेरे पास में, सब मजदूरी हाथ मजदूरी करने वाले, चुनने वाले, सब गरीब लोग खाना खाने के लिए आते, और वो किसी के पास पैसे रहो मत रहो हम खाना दे देते हैं। 10 रुपए में खाना ये परवड़ता तो नहीं, मेरे को मालूम है। मेरे को हमको तो परवड़ता नहीं, लेकिन हमारे सेठ जो है हमारे दयालु है बेचारे, वो सब ये करते ये। तो कितने लोग खाना खाते हैं आपके पास? हमारे पास में 50 लोग खाना खाते रोज के। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।